कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशु, काय काम आहे? मी मित्र म्हणून बोलायला आले तुझ्याशी। तू बोलशील का? आहे आपल्यात मैत्री? तुझ्याकडनं नसली तरी माझ्याकडनं आहे। आपण इतके दिवस एकत्र होतो, छान मैत्री होती, आपण एकमेकांना एवढी मदत केली, ती सगळी माझ्या नजरेत खरी होती। आणि त्या विचाराने, त्या नात्याने मी तुझ्याशी बोलायला आले। तू एवढं तरी ओळखतोस ना मला? नाही ठीक आहे, तुला मी वाटते चुकीची, बरोबर आहे, तुझं असेल बरोबर, मी चुकलेच आहे, मी नाही बोलत तुझ्याशी, जाऊ दे, सॉरी सॉरी। शिवा थांब, बोल, काय बोलायचंय? मला खूप भीती वाटते। मला कळत नाही, मी या घरातल्यांना मी मनवू शकीन का? त्यांच्या मनात घर करू शकीन का? का ते असंच वागत राहतील माझ्याशी? मला ना खरंच सतत ही भीती वाटते की मला कळत नाही म्हणजे की मी काय केलं की त्यांना आवडेल। मला ना तू एक प्रश्न विचार, नीट वेग बोलतीस तू खूप आता। मला कळत नाहीये की त्यांचा माझ्यावरचा राग जायला मी काय करू किंवा काय केल्याने हे सगळं नीट होईल। काहीच नाही, त्यांचा राग कधीच जाणार नाही। त्यांचा राग सोड, माझा जो राग आहे तो जाण्यासाठी सुद्धा तू काहीही करू शकत नाहीस। हा विचार ना तू आधीच करायला हवा होता शिवा। तू कशाला शहाणपणा केलास? राहिलो असतो ना मी एकटा, नसतं झालं माझं लग्न। तुला भाऊंनी जेव्हा विचारलं की आशुशी लग्न करशील का, तर तू नकार द्यायला हवा होतास। का दिलास तू होकार? तू सुखात राहिली असतीस, मी सुखात राहिलो असतो, आपल्यातली मैत्री कदाचित टिकून राहिली असती, पण नाही, तू तुझा हेतू साध्य केलास। तू काय सल्ला देतोयस? मी एक मित्र म्हणून विचारायला आले होते। तू मित्र म्हणून तुझं बोलणं मला ऐकायला लावलंस, पण मला हे सांगितलं नाहीस मी काय उत्तर दिलं पाहिजे। असं कसं चालेल? तू माझ्याकडनं कुठल्याच उत्तराची आणि कशाचीच अपेक्षा करू नकोस, एक मित्र म्हणूनही आणि नवरा म्हणूनही। छान दिसतेस। आजपर्यंत कधी शब्दात सांगायची वेळ आली नव्हती। तुमच्या डोळ्यातून कळायचं मला। हो, पण हल्ली बोलल्याशिवाय मनातल्या भावना कळत नाहीत ना, आणि मग गैरसमज होतात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।